मला इथे विशेष करून सांगायला असं आवडेल की अजूनही अशी परिस्थिती नाही आहे जसं आपण युरोपमध्ये वगैरे वाचतो की मध्यंतरी न्यूज आली होती, पेपरामध्ये बातमी आली होती की इंग्लंडच्या कोणीतरी पंतप्रधान, भूतपूर्व पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नींनी जाऊन गोळी घेतली, इंजेक्शन घेतलं आणि प्राणत्याग केला. तर तशी सोय आपल्याकडे अजूनही अवेलेबल नाही. त्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये ॲक्टिव्ह युथनेसिया असं म्हणतो. तर ती आपल्या देशामध्ये संमत नाही, कायदेशीरदृष्ट्या संमत नाही. तशा प्रकारचं इच्छामरण आपल्याकडे अजूनही अवेलेबल नाही, ह्या घटकेला अवेलेबल नाही. परंतु पॅसिव्ह युथनेसिया म्हणजे निष्क्रिय इच्छामरण, म्हणजे आपण ज्याला आम्ही म्हणतो की विथहोल्डिंग ऑर विथड्रॉईंग लाईफ सपोर्ट्स असं ज्याला आपण म्हणतो, की अशा प्रकारच्या अननेसेसरीली लांबवणाऱ्या उपचार पद्धती टाळण्याचा अधिकार मात्र सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला आहे. त्याच्यासाठी एक फ्रेमवर्क दिलेला आहे. तर त्या फ्रेमवर्कच्या अंडर जर का आपण राहिलो तर आपण हा अधिकार प्राप्त करू शकतो. आणि त्याच्यातलीच पहिली स्टेप म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे पूर्णविरामाचं इच्छापत्र स्वतः बनवून ठेवणे.